हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आज आपण महाराष्ट्र टी 2025 मध्ये झालेला जो पेपर होता त्यातील मराठी विषयाचे 30 प्रश्न बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण किती नामे आहेत? आणि नाम म्हणजे व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण, गुण याला ओळखण्यासाठी दिलेले जे नाव असतं त्याला मराठी व्याकरणात नाम असे म्हणतात. आणि या दिलेल्या वाक्यामध्ये बेंदूर हे विशेष नाम आहे, सण हे सामान्य नाम, भाग हे सामान्य नाम आणि महिना हे देखील एक सामान्य नाम, अशी एकूण 4 नामे आलेली आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईंवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली. आणि संकटे या शब्दाला इथं अंडरलाईन केलेलं आहे. प्रथमतः दिलेला शब्द एकवचनात करून घेऊन मग लिंग ओळखावे. संकटे या शब्दाचं एकवचन येईल संकट, ते संकट, आणि म्हणून हा नपुंसकलिंगी शब्द असणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? मडके, पंचके, पुस्तके की फटाके? इथे सर्व शब्द अनेकवचनीय आहेत, परंतु मडके हा शब्द एकवचनीय आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. मडकेचा अनेकवचनी शब्द मडकी असा होतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे की प्रज्ञा पवार? आणि मी वनवासी हे सिंधुताई सपकाळांचं अतिशय प्रसिद्ध असं आत्मचरित्र आहे. सावित्रीबाई फुले यांनी आत्मचरित्र लिहिलेले नाही, परंतु काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. स्त्री पुरुष तुलना हा ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला एक प्रसिद्ध ग्रंथ आहे, तर अंतस्थ हा काव्यसंग्रह प्रज्ञा पवार यांचा आहे. प्रश्न क्रमांक 5. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तीर्थस्वरूप. वडीलधाऱ्यांसाठी तीर्थस्वरूप आणि आई किंवा वडील यांच्यासाठी तीर्थरूप हा मायना वापरला जातो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणता शब्द हा तत्सम शब्द नाही? तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे कोणताही बदल न होता आलेले जे शब्द असतात त्यांना तत्सम शब्द असं म्हणतात. तत् म्हणजे त्याच्यासारखा आणि सम म्हणजे समान, म्हणजेच तत्सम. उदाहरणार्थ पुष्प, सूर्य, ग्रंथ, जल, कवी, दुग्ध, पुत्र, भूगोल, विद्या, राजा हे तत्सम शब्द आहेत. तर यापैकी झोप हा जो शब्द आहे हा तत्सम शब्द नसून तद्भव शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 7 ते 9 हे कवितेवर आधारित प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 7. कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले? इथं आकाशच उतरून सोने पेरून गेले असं स्पष्ट वाक्य कवितेत आलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आकाश हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 8. कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती? कवितेत कोवळी सकाळ ही विशेषण विशेष्याची जोडी आलेली नाही. कोवळे हे विशेषण उन्हासाठी वापरलेले आहे आणि सोन सकाळ हे सकाळचे वर्णन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे? आणि कवितेमध्ये बहरलेले शेताचे वर्णन आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत? प्रथमतः वर्ण म्हणजे काय? तर वर्ण म्हणजे तोंडावाटे निघणारे जे मूळ ध्वनी असतात त्यांना वर्ण असं म्हटलं जातं. मराठीत एकूण 52 वर्ण आहेत. यामध्ये 14 स्वर, 2 स्वरादी आणि व्यंजने आहेत. तर ज्ञानचक्षु या शब्दाची जर आपण फोड केली तर यामध्ये एकूण 11 वर्ण असल्याचं लक्षात येतं. पर्याय क्रमांक 2 11. प्रश्न क्रमांक 11. क्षुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? आणि क्षुत्पिपासामध्ये क्षुद अधिक पिपासा या प्रकारे 2 शब्द मिळून संधी बनलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 12. आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणतात. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, वचन किंवा पुरुषानुसार बदलते तेव्हा त्या वाक्यात जो प्रयोग आलेला असतो तो असतो कर्तरी प्रयोग. आणि कर्तरी प्रयोगाचेच 2 प्रकार पडतात, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये प्रयोगाच्या वाक्यात कर्म असते, परंतु अकर्मक कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते.
या वाक्याचा जो प्रकार आहे यामध्ये वाक्यात कर्म आलेले नाही आणि म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 13, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? ओनामा म्हणजे सुरुवात, ही योग्य जोडी आहे. बृहस्पती म्हणजे बुद्धिमान, ही देखील योग्य जोडी आहे. पर्वणी म्हणजे दुर्मिळ योग, ही देखील योग्य जोडी आहे. तर गंगा यमुना नद्यांचा संगम, ही जोडी अयोग्य आहे, चुकीची आहे. पर्याय क्रमांक 4. सहसंबंध ओळखा. घुबडांचा घुतकार तर हंसांचा काय? तर घुबडांच्या आवाजाला घुतकार असं म्हणतात, तर हंसांच्या आवाजाला कलरव असं म्हणतात. केकारव हा जो आवाज असतो तो असतो मोरांचा, गुंजारव मधमाशांचा आणि चित्कार हा हत्तींचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी असे कोणास म्हणतात? आणि यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. आपण असे बोलावी की ते सर्वांना पटावे. प्रश्न क्रमांक 17, सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? तर हे साध्या वर्तमान काळाचे वाक्य आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? राजवाडा, पंचवटी, आई वडील की यथाशक्ती. आणि द्वंद्व समासात दोन्ही पद महत्वाची असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आई वडील हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 19 ते 21 हे उतार्यावरील प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 19, चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही? तर पानगळती झाल्यामुळे. उतार्यात वाक्य आलेलं आहे, एकही पान नसल्यानं पांढऱ्या चाफ्याचं झाड हलतं असं वाटतच नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 20, चाफ्याची पाने कधी गळून पडतात? आणि हिवाळा सरता सरता चाफ्याची पानं गळून पडतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21, पानगळती कोणत्या ऋतूत होते? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, शिशिर ऋतूत. वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते, ऋतूंचा राजा असंही वसंत ऋतूला म्हणतात. ग्रीष्म ऋतू हा उष्णतेचा काळ असतो. वर्षा ऋतू हा याच्यात मुसळधार पाऊस पडतो, शेतीसाठी महत्वाचा ऋतू याला म्हटलं जातं. शरद ऋतू निरभ्र आकाशाचा असतो, आल्हाददायक हवामान असतं. हेमंत ऋतूमध्ये हिवाळीची चाहूल लागते आणि पीक कापणीचा हा काळ असतो. शिशिर, पानगळ, थंड हवामान आणि धुके यांचा काळ असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 22, गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅश हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. आणि गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी 14वे रत्न दाखवले. हे रिकाम्या जागेत योग्य पर्याय येणार आहे. पर्याय क्रमांक 3. कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कद्रू म्हणजे कंजूष, त्यामुळे याचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे उदार. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24, आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? प्रथमतः या शब्दांवर अक्षरांवरून म्हण तयार करून घेऊ. ही म्हण असणार आहे, चिंती परा ते येई घरा. आणि या म्हणीचा अर्थ होतो, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्यांचे वाईट होते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत? या वाक्यातील उद्देश भाग त्यांचा प्रेमळ स्वभाव हे असणार आहे, त्यामुळे याच्यात एकूण 3 शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26, त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर त्वेष म्हणजे आवेश. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आणि पर्याय क्रमांक 3 मधील निष्क्रिय हा शुद्ध शब्द असणार आहे. प्रश्न क्रमांक 28, शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते? उपमेय म्हणजे ज्या वस्तूची तुलना करायची आहे किंवा ज्याचं वर्णन करायचं आहे तो शब्द. हे प्रामुख्याने आपल्या समोर असणारी मुख्य वस्तू किंवा व्यक्ती असते. उदाहरणार्थ, तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. इथं मुख हे उपमेय आहे, कारण आपण मुखाचे वर्णन करत आहोत. आणि ज्या उपमेयाची तुलना ज्या प्रसिद्ध वस्तूशी किंवा व्यक्तीशी केली जाते त्याला उपमान म्हणतात. वरच्या वाक्यात चंद्र हे उपमान आहे. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. इथं उपमेय असणार आहे चांदणे आणि उपमान असणार आहे दुधासारखे पिठूर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 29, मनूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती?
आणि पुस्तके या शब्दाचे पुस्तक हे मूळ नाम आहे. पुस्तके हे त्याचे अनेक वचन आहे. या अनेक वचनी रूपास कोणताही बाह्य विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. जेव्हा शब्दाला प्रत्यय नसतो तेव्हा त्याची विभक्ती ही प्रथमा मानली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 प्रथमा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 30, पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. वाक्यातील कर्म ओळखण्यासाठी क्रियापदाला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारावा. या वाक्यामध्ये काय रेखाटले असा प्रश्न विचारला असता चित्र हे उत्तर मिळेल आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 चित्र हे या वाक्यातील कर्म असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीतील एकूण 30 प्रश्न पाहिलेले आहेत. महाराष्ट्र TET परीक्षेचा जर विचार केला तर साधारणपणे अशाच प्रकारचे प्रश्न रिपीट होत असतात. प्रश्नाचं स्वरूप किंवा पॅटर्न हे चेंज होत नसतं. त्यामुळे कशा पद्धतीने आपण व्याकरणाची तयारी करावी, व्याकरणाचा अभ्यास, मराठी व्याकरणाचा अभ्यास कितपत करावा आणि उतार्यावरील आणि कवितेवरील प्रश्न कशा पद्धतीने सोडवावेत याचा एक अंदाज आपल्याला येतो. कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्याची सर्वात पहिली जी पद्धत असते ती प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेणं, जेणेकरून आपल्याला नेमका परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे त्याचा अंदाज. त्यामुळे अभ्यासाला सुरुवात केली असेल किंवा नसेल तरी देखील प्रथमतः मागील 1-2 प्रश्नपत्रिका तरी सोडवून बघा आणि मग पुढील अभ्यासाला सुरुवात करा. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.